मी पूजा, वय 31 वर्ष. लग्नाला 5 वर्ष झाली होती. माझा नवरा अमोल खूप चांगला माणूस होता, पण तो कायम कामात असायचा. घरात सगळं होतं, पण संसारात ऊब नव्हती. आम्ही एकत्र राहत होतो, एकदम मोठ्या संयुक्त कुटुंबात. सासू सासरे आणि अमोलचा लहान भाऊ सागर. पहिल्यांदाच पाहिलं होतं तेव्हा तो कॉलेजमध्ये होता. बोलका, खोडकर आणि कायम हसणारा. लग्नानंतर सुरुवातीला तो मला पूजा वहिनी म्हणताना खूप संकोच करायचा, पण हळूहळू आमच्यात एक सहज मैत्री तयार झाली. मी त्याच्यासाठी आवडीचे पराठे बनवायचे, तो मला मोबाईलमधल्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवायचा. घरात सगळी म्हणायची, सागरला वहिनीशिवाय काही सुचत नाही. आम्ही हसायचो, पण हळूहळू लोकांच्या नजरा बदलायला लागल्या. एक दिवस मी छतावर कपडे वाळवत होते. अचानक माझा पाय घसरला. मी खाली पडणार इतक्यात सागरने मला पटकन पकडलं. त्याचा हात माझ्या कमरेभोवती घट्ट होता आणि तेवढ्यात खाली उभ्या असलेल्या शेजारच्या काकूंनी ते पाहिलं. त्या दिवसापासून घरात कुचबुच सुरू झाली. दोघं जरा जास्त जवळ आहेत. वहिनी दीर इतकं हसत खेळत नाही. मला खूप वाईट वाटायचं, कारण मी सागरकडे कधी त्या नजरेने पाहिलंच नव्हतं. तो माझ्यासाठी फक्त घरात एक लहान मुलगा होता. पण लोकांना नात्यांमध्ये माया कमी आणि संशय जास्त दिसतो. एक दिवस संध्याकाळी सागर खूप शांत होता. मी विचारलं, काय झालं? तो काही बोलत नव्हता, पण वेळानंतर हळू आवाजात म्हणाला, वहिनी, मी हॉस्टेलला जाण्याचा विचार करतोय. मी दचकले. अचानक तो हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, मोठा झालो ना आता? पण त्याच्या डोळ्यात काहीतरी तुटलेलं दिसत होतं. त्या रात्री मी पाणी प्यायला उठले. तेवढ्यात किचनमध्ये आवाज आला. मी खाली गेले. सागर एकटा बसला होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. सागर? तो पटकन उठला. काही नाही वहिनी. मी त्याच्या जवळ बसले. खरं सांग. तो काही क्षण शांत राहिला, मग अचानक म्हणाला, लोक तुमच्याबद्दल खूप चुकीचं बोलतात ना वहिनी? माझं हृदय दाबलं गेल्यासारखं झालं. माहितीये, त्याने मला मान खाली घातली. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. मी त्याचा हात हलकीच धरला. अरे वेड्या, नातं स्वच्छ असेल तर लोकांच्या बोलण्याने ते खराब होत नाही. तो माझ्याकडे पाहत राहिला आणि पहिल्यांदाच मला जाणवलं, हा मुलगा आतून खूप एकटा आहे. मी हळू आवाजात विचारलं, सागर, मला खरंच काय त्रास होतोय? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मला याची खूप आठवण येते वहिनी. मी थिजली. त्याची आई म्हणजे माझ्या सासूबाई, ज्या 2 वर्षापूर्वी गेल्या होत्या. तो रडत म्हणाला, तुम्ही जेव्हा माझ्यासाठी काळजी न करताना, तेव्हा काही क्षण वाटतं आई परत आली. माझ्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे ज्या नात्याला लोक वाईट समजत होते, ते खरं तर एक मुलाच्या आईसाठीच्या ओढीचं होतं. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि पहिल्यांदाच तो लहान मुलासारखा माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडला. तेवढ्या दारात कोणीतरी उभं होतं. मी वर पाहिलं आणि समोर माझा नवरा अमोल उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण एक विचित्र शांतता होती. मी पटकन सागरच्या डोक्यावरून हात काढला. सागरही घाबरून उठला. काही क्षण घरात पूर्ण शांतता पसरली. माझं हृदय जोरात धडधडत होतं, कारण जरी आमच्यात काही चुकीचं नव्हतं, तरी ते दृश्य चुकीचं दिसत होतं. अमोल हळू आवाजात म्हणाला, इतक्या रात्री काय चाललंय? सागरने पटकन डोळे पुसले. भाऊ, मी फक्त. पण अमोलने त्याच्याकडे न पाहता विचारलं, पूजा, तू सांग. त्या क्षणी पहिल्यांदाच मला माझ्या नवऱ्याच्या आवाजात संशय जाणवला. मी शांतपणे म्हणाले, सागर, आईला मिस करतोय. अमोल काही बोललाच नाही. तो काही सेकंद आमच्याकडे पाहत राहिला आणि मग शांतपणे वर निघून गेला. पण त्या रात्रीनंतर घर बदललं. अमोल आधीसारखा बोलत नव्हता. मला तो टाळू लागला आणि सागर माझ्यासमोर येणंच कमी केलं. घरात एक विचित्र दुरावा पसरला होता. एक दिवस मी सागरचा चहा घ्यायला त्याच्या रूममध्ये गेले. तो बॅग भरत होता. कुठे चाललास? तो माझ्याकडे न पाहत म्हणाला, पुण्याला जात आहे. का? इथं राहणं आता योग्य नाही वहिनी. माझ्या छातीत कळ उठली. लोक काय बोलतात त्यासाठी तू घर सोडणार? तो अचानक माझ्याकडे पाहत म्हणाला, लोकांसाठी नाही. मग? त्याच्या डोळ्यात वेदना होती. भाऊच्या डोळ्यातला संशय मी सहन करू शकत नाही वहिनी. माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण तो खरं बोलला होता. त्या रात्री मी अमोलशी बोलायचं ठरवलं. तो बाल्कनीत उभा होता. मी हळू त्याच्या जवळ गेले. तुला खरंच आपल्यावर संशय आहे? तो काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, मला माहीत नाही. हे ऐकताच माझं मन तुटलं. अमोल माझ्याकडे वळला. त्याच्या डोळ्यात वेदना होती. पूजा, मी तुम्हा दोघांना नेहमी हसताना पाहिलं, एकमेकांची काळजी घेताना पाहिलं. तो थोडा शांत थांबला आणि मला अचानक जाणवलं,
तू माझ्यासोबत कधीच इतकी आनंदी दिसली नाहीस. माझे डोळे भरून आले, कारण त्याच्या मनात संशयापेक्षा अपराधीपणा जास्त होता. मी शांतपणे म्हणाले, कारण तू कधी वेळ दिलाच नाहीस. अमोल काही बोलला नाही. मी पुढे म्हणाले, सागर मला नवऱ्यासारखा नाही, तर घरातल्या हरवलेल्या मायेची आठवण म्हणून जवळ वाटतो. त्याच्या डोळ्यात हलकासा बदलाव दिसला. मी पहिल्यांदाच मन मोकळं केलं. जेव्हा तू दिवसेंदिवस कामात हरवत गेलास, तेव्हा त्या घरात माझ्याशी बोलणारं फक्त सागर होता. मी एकटी पडत चालले होते अमोल. त्या शब्दानंतर खूप वेळ शांतता होती आणि अचानक अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. मी इतका दूर गेलो होतो का? माझ्या डोळ्यातही अश्रू वाहू लागले. हो. तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला, मग हळू म्हणाला, मी तुला गमावण्याच्या भीतीने संशय घेतला. त्या रात्री बऱ्याच महिन्यांनी त्याने माझा हात स्वतःहून धरला आणि पहिल्यांदाच मला जाणवलं, कधी कधी नातं तुटत नाही, ते फक्त दुर्लक्षित होतं. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सागर घर सोडून निघून गेला आणि त्याच्या रूममध्ये माझ्यासाठी एक चिठ्ठी ठेवली होती. सागरच्या रूममध्ये पूर्ण शांतता होती. कपाट अर्धवट उघडं होतं. बेड नीट लावलेला आणि टेबलावर एक छोटी चिठ्ठी. माझे हात थरथरत होते. मी हळूच ती उघडली. वहिनी, मी घर सोडून जातोय, कारण माझ्यामुळे तुमच्या संसारात अंतर येऊ नये. लोक काय बोलतात त्याची मला भीती नाही, पण भाऊच्या डोळ्यात तुमच्याबद्दल संशय दिसणं मला सहन होत नाही. तुम्ही मला नेहमी वहिनीपेक्षा जास्त आईसारख्या वाटतात. आई गेल्यानंतर पहिल्यांदाच कोणीतरी माझ्यासाठी थांबलं, विचारपूस केली, रागावलं, काळजी घेतली. म्हणून कदाचित मी तुमच्याशी जास्त जोडला गेलो. पण त्या नात्यात कधीच चुकीची भावना नव्हती. तुम्ही कायम आनंदित राहा. तुमचा सागर. चिठ्ठी वाचताना माझे डोळे भरून आले. माझ्या हातातून कागद खाली पडला. तेवढ्यात अमोल माझ्या मागे आला. त्याने शांतपणे चिठ्ठी वाचली आणि पूर्ण वाचली. काही क्षण तो काही बोलला नाही, पण खिडकीतून बाहेर पाहत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, मी चुकलो पूजा. त्याच्या आवाजात पश्चाताप होता. मी डोळे पुसत विचारलं, आता समजलं? तो मान खाली घालून म्हणाला, हो. मी स्वतःच्या दुर्लक्षामुळे तुला एकटं पाडलं आणि जेव्हा कोणीतरी तुझ्याशी माणुसकीने वागलं, तेव्हा मी त्याला चुकीचं समजलो. माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, कारण पहिल्यांदा तो मनापासून बोलत होता. त्या दिवशी संध्याकाळी मी आणि अमोल सागरला शोधायला पुण्याला गेलो. त्याने एका छोट्या हॉस्टेलमध्ये रूम घेतली होती. आम्हाला पाहता तो गोंधळला. भाऊ आणि वहिनी? अमोल काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला आणि अचानक पुढे जाऊन त्याला मिठी मारली. सागर पूर्ण थिजला. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. सॉरी रे. सागर काही बोलू शकत नव्हता. अमोल पुढे म्हणाला, आई गेल्यानंतर तू आतून किती तुटला होतास हे मी कधी समजलोच नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण पहिल्यांदाच हे घर खरंच एक कुटुंब वाटत होतं. त्या रात्री आम्ही तिघं बराच वेळ बोलत बसलो, हसत रडत मन मोकळं केलं. आणि मला जाणवलं, नातं खराब करणारे लोक नसतात, गैरसमज असतात. काही महिन्यानंतर सागर पुन्हा घरी आला, पण आता सगळं बदलत होतं. अमोल घराला वेळ द्यायला लागला. आम्ही तिघं पुन्हा एकत्र हसायला लागलो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लोक काय बोलतात त्याने फरक पडत नव्हता, कारण आम्हाला आमच्या नात्यात सत्य माहिती होतं. आजही लोक कधी कधी कुजबुजतात, वहिनीदीर खूप जवळ आहेत. आता मी फक्त हसते, कारण मला माहीत आहे प्रत्येक जवळीक प्रेम नसते. कधी कधी ते एका हरवलेल्या आईची जागा भरून काढणारी माया असते. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत